ब्रेकनंतर आता एक महत्त्वाची बातमी आहे, कारण थंडीचा कडाका संपूर्ण राज्यभरात वाढला आहे आणि त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आता सर्व पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्यात यावे, हे आदेश संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेत। महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना देखील या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर आपण बघू शकतोय, थंडीमुळे आता शिक्षण अधिकाऱ्यांचे शाळांना हे आदेश बघायला मिळत आहे। यावेळेस जर आपण बघितलं तर सकाळी 9 किंवा 9 नंतर 4थी पर्यंतचे वर्ग हे भरवण्यात यावे असे आदेश एकंदरीत देण्यात आलेले आहेत। संपूर्ण राज्यभरात सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि त्यामुळे आता खबरदारीचा हा उपाय केला जातोय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात। माधव, आपण बघतोय संपूर्ण राज्याला आता थंडीचा कडाका चांगलाच बसतोय, विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, काय नेमके आदेश दिलेले आहेत सविस्तर? छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत की राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये थंडीमुळे लहान मुलांना प्रचंड त्रास होतोय। विशेषतः सकाळी 7 वाजल्यापासून शाळा आहेत, विशेषतः खाजगी संस्थांच्या शाळा ह्या सकाळी असल्यामुळे मोठी अडचण होत आहे आणि त्यामुळे मुलं आजारी पडतायत अशी तक्रारी पालकांकडून होत्या। पालकांची एक आग्रहाची मागणी होती की थोडी शाळा उशिरा करावी, कारण 7-8 वाजता मुलं थंडीमध्ये आखडून जातात आणि त्यांना त्रास होतो, तर 9 वाजल्यापासून पुढे शाळा सुरू कराव्यात आणि त्यानुसारच राज्य सरकारच्या एक पत्रकाचा आधार घेत छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलंय, तशी सूचना केली की 9 नंतर शाळा सुरू कराव्यात। मग खाजगी असतील किंवा सरकारी शाळेतली सगळी मुलं आता 9 नंतर शाळेत यावे। आता बघूयात की या सगळ्या परिपत्रकाचं किंवा या आदेशाचं खाजगी शिक्षण संस्था ते मान्य करतात का, कारण 2 प्रहरामध्ये शाळा भरत असतात। विशेषतः शहरामधल्या मोठ्या शाळांमध्ये जागा कमी असल्यामुळे प्राथमिक शाळा सकाळी आणि माध्यमिक दुपारी असे गट असतात आणि त्यामुळे आता या निर्णयानंतर त्या पालन किती करतात हे पाहणं निश्चितच माधव, या निर्णयाची किती अंमलबजावणी होते बघणं महत्त्वाचं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी।